भारतीय सैनिका, तुला विनम्र प्रणाम. जय हिंद. आज दोन व्यक्तिमत्वांबद्दल बोलणार आहे मी. हा भारतीय सैनिका, तुला विनम्र प्रणाम हे जे मी टायटल दिलेलं आहे त्याचा हा तिसरा आणि शेवटचा भाग आहे. यामध्ये मी दोन व्यक्तिमत्वांबद्दल बोलणार आहे. एक ब्रिगेडियर शारदेंदू. करोनाच्या अगोदर त्यांच्याशी काम करण्याचा माझा संबंध आला. त्याही व्यक्तीची आणि माझी नाळ झकास जुळली. अतिशय तसं मितभाषी व्यक्तिमत्व, पण जबरदस्त आणि खुल्या दिलानं कौतुक करणारा. आणि काही वेळेला ॲज अन आर्टिस्ट, क्रिएटिव्ह आर्टिस्ट, मी काही बसवणं वगैरे, तर काही ऑफिसर्सना वगैरे ते आवडायचं नाही किंवा त्यांच्या काही वेगळ्या कल्पना असायच्या. पण अशा वेळेला ब्रिगेडियर शारदेंदू सरांनी माझ्या पाठीशी ठामपणे उभे राहून हे अमोल शेवडे म्हणतोय तसंच होईल हा विषय इथे मिटला. ऑफकोर्स ही वॉज द सुप्रीम बॉस, तर त्याच्यामुळे मला तो सपोर्ट मिळाला. आणि मग त्या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू जाणवायला लागले. अतिशय छान, सगळ्यांशी दिलखुलास वागणं, पण त्याचबरोबरीने कुठेही लगाम सैल न सोडणं, असं ते व्यक्तिमत्व. आजही ब्रिगेडियर शारदेंदू सरांशी माझे संपर्क चालूच असतात, एकमेकांशी संवाद चालूच असतो. सो वन्स अगेन आय सॅल्यूट ब्रिगेडियर शारदेंदू सर. आणि दुसरं व्यक्तिमत्व आहे कर्नल सुनीत कार्डोझो. एकदम बढिया माणूस. हा माणूस म्हणजे बघा, अजब रसायन कसं ते -20, -25 टेम्परेचर असताना हा माणूस, ज्या तळ्याचं टेम्परेचर, तळं गोठलेलं -20, 25 वगैरे असं, त्याच्यात हा पोहणारा. पँगॉंग लेक आपल्याला माहिती आहे, लेह लडाखमध्ये आहे, जवळच समोर चायना आहे आणि बाकी वेगवेगळ्या बॉर्डर्सला असं काम केलेला माणूस. कलेची अत्यंत आवड, अतिशय कडक शिस्तीचा, नजर गरुडासारखी, समोरच्याला आरपार पिणारी, पण त्याचबरोबरीने प्रेम, वात्सल्य हेही अतिशय अतिशय त्यांच्या रोमरोमात भिनलेलं. मी कॅडेट्सच्या बाबतीत अतिशय कडक असतो, मला राहावंच लागतं. तर काही वेळेला मग कंप्लेंट्स व्हायच्या की बाबा आय एम बिकमिंग व्हेरी स्ट्रिक्ट विथ द कॅडेट्स, अति स्ट्रिक्ट. आणि मग त्या कंप्लेंट्स त्यांच्याबरोबर जायच्या, त्यांच्यापर्यंत जायच्या. आणि मग त्यावेळेला ते सांगायचे, हो मला माहिती आहे अमोल शेवडेंचं वागणं अगदी व्यवस्थित, मला ते व्यक्तिमत्व माहिती आहे, किंबहुना ते फारच सौम्य वागतायत, असा त्यांचा मला सपोर्ट असायचा. हा इथे सपोर्ट आहे म्हणून त्यांच्याबद्दल मी बोलतोय का? नाही. मला ते व्यक्तिमत्व भावलं कुठेतरी, अतिशय भावलं. म्हणजे मला अतिशय कौतुक वाटतं त्या व्यक्तीचं. ती व्यक्ती सकाळी साधारण 5-6 पासून रात्री साधारण ऑफिशियली माझं काम रात्री साधारण 10 वाजेपर्यंत संपायचं, पण मी रात्री 1-1, 2-2 वाजेपर्यंत माझ्या प्रॅक्टिस घ्यायचो, तालीम करायचो, विद्यार्थ्यांना घडवायचो, कॅडेट्सना घडवायचो. तिथपर्यंत ती व्यक्ती जागी असायची. आणि मला चहा हवाय का, कारण ओपन एअरला असतं हे सगळे आमचे कॅम्प्स वगैरे. तर अशी म्हणजे मला तर अक्षरशः एखादा माझा भाऊ, फ्रेंड, फिलॉसॉफर, गाईड जणू वाटावे, इतकं वात्सल्याने त्यांनी मला जपलं. आणि मुलं मुली म्हणजे लेडीज, गर्ल्स कॅडेट्स ऑल्सो अँड जेंट्स, बॉईज कॅडेट्स ऑल्सो, या सगळ्यांवर विलक्षण नजर, भिरभिरती नजर सतत, की बाबा सगळं व्यवस्थित चाललंय ना. आणि त्याचा ढोल पिटणं नाही. कलेची जाण, साहित्याची उत्तम जाण, मानवी मूल्यांवर नितांत श्रद्धा, घट्ट श्रद्धा, आणि बस प्यार बाटो. आणि जिथं काठी चालवायला हवी तिथं काठीही चालवली गेली पाहिजे, असं ते छान व्यक्तिमत्व. कर्नल कार्डोझो सर, जय हिंद सर. सैन्याबरोबर काम करून आनंद मात्र प्रचंड वाटायला आला. असंख्य सैन्यामधल्याही माणसांचे नमुने बघायला मिळाले. अनेक आतल्या बाहेरच्या गोष्टी कळल्या. त्यांना न्याहाळल्यानंतरच अनेक लोकांना घेऊन मी धगधगत्या काश्मीरमध्ये गेलो, ज्यावेळेला ढकढक चालू होतं त्यावेळेला. आणि ते सगळं आल्यानंतर, सांगितल्यानंतर अधिकाधिक माझ्या वाट्याला कौतुक पण आलं सगळ्यांच्याकडे. जेव्हा कार्यक्रम पहिला आला त्यावेळेला
ब्रिगेडियर A.K. मिश्रा साहेबांनी माजी राज्यपाल P.C. अलेक्झांडर त्यावेळेचे डॉक्टर P.C. अलेक्झांडर यांच्याशी ओळख करून दिली की हे माझं पोरग, हा माझा हिरा. राजभवनात आमचा कार्यक्रम झाला आणि राजभवनात जो कार्यक्रम होता त्याच वेळेला त्यावेळेचे राष्ट्रपती R. व्यंकटरामन हे तिथे उतरले होते आणि मला ते कळलं आणि मी चक्क त्यांना भेटायला गेलो. नो अपॉइंटमेंट, नथिंग. आणि विश्वास बसणार नाही आपला, मलाही अजून जरा कधी कधी ते स्वप्नच वाटतं की काय, की मी राष्ट्रपतींना भेटलो चक्क. कारण ते अतिशय व्यासंगी होते, वाचन अफाट होतं त्यांचं. त्यांची मुलगीही असामान्य हुशार आहे आणि त्यांची नातही असामान्य हुशार आहे. त्या नातीचा, त्यांच्या नातीचा आणि माझा, रंजनी रामचंद्रन जी उत्तम शास्त्रीय संगीत गायिका आहे, तिचा माझा काही काळ अशा दोस्ती झालेली होती त्या काळात. ते क्षण वाट्याला आले. नंतर एकदा सह्याद्री मलबार हिलला कार्यक्रम होता. मनोहर जोशी त्यावेळेचे मुख्यमंत्री ते होते. त्यांनी अमाप कौतुक केलं आणि त्यांनी एक जे वाक्य वापरलं ते असं वापरलं की आज मला असं वाटतं की माझं संपूर्ण मंत्रिमंडळ मी आणायला पाहिजे होतं हा कार्यक्रम बघायला. अजून काय पाहिजे. अजून एकदा जो कार्यक्रम पहिला आला होता तेव्हा श्री शरद पवार मुख्यमंत्री होते, पण त्यावेळेला ते दिल्लीला गेले होते, नाही तर त्यांच्याही समोर योग आला असता. आणि बाकी ब्रिगेडियर करिअप्पा यांच्या हस्ते चव्हाण सेंटरला माझा सत्कार करण्यात आला आणि मला गौरवपत्र देण्यात आलं. असे असंख्य गौरवपत्र, प्रेमाची पत्र, पाठीवरची थाप हे माझ्या वाट्याला आलं. ते कोणामुळे? भारतीय सैन्यामुळे. आज माझ्या स्वतःतून भारतीय सैन्याला वेगळं काढताच मला येत नाही. जणू काही आम्ही दोघं एकमेकांमध्ये विरघळून गेलोय. खूप काही सांगण्यासारखं आहे वाट्याला आलेले माणसांना, पण शेवटचं आग्रहाचं एवढंच सांगतो, आता कधीही रस्त्यात भारतीय सैन्याचा ट्रक दिसला, भारतीय सैनिक दिसले तर 2 शब्द त्यांच्याशी बोला. कसे आहात सर, हाऊ आर यू सर, एवढं हरकत नाही हो बोलायला. आणि जमलं तर हेही बोला, तुम्ही आहात म्हणून आम्ही सुरक्षित आहोत. कुठे आपली इस्टेट कमी होणार आहे. आणि अगदी हेही नाही जमलं तर जय हिंद सर एवढं जरी केलं ना तरी आपण एक नागरिक म्हणून आपलं कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडतोय ह्याचं समाधान मिळेल. सैनिकांना तर आनंद होईलच होईल. कराल ना एवढं?